आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुंबईत आज उमेदवारी अर्जाची लगबग पाहायला मिळणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर महायुतीकडून उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल हे अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्जाआधी महायुती महाविकास आघाडीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। वैशाली दरेकर या देखील आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, मुंबईत आज उमेदवारी अर्जाची लगबग पाहायला मिळणार आहे। दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी आज अर्ज भरलं जाणार आहे। यावर सविस्तर काय सांगतील? कारण नक्कीच आज आपण बघतोय मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहे। त्यामुळे महायुतीमध्ये खरं तर पियुष गोयल जे मुंबई उत्तरचे उमेदवार आहेत ते सुद्धा बँड्रा येथील कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांच्याकडून सुद्धा मोठा रोड शो आणि शक्ती प्रदर्शन हे महायुतीकडून भाजपकडून दाखवण्यात येतं। तर दुसरीकडे आपण उपनगरांमध्ये आलं तर इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। यामध्ये संजय दिना पाटील जे मुंबई उत्तर पूर्वचे उमेदवार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे, त्यांच्याकडून सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। यामुळे कुठेतरी मुंबईच्या पूर्व भागांमध्ये उपनगरांमध्ये सुद्धा या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे कल्याणमधील जे कल्याणच्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच स्वप्नील, याबाबतचे अपडेट तुझ्याकडे वेळोवेळी घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।